राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। अक्षय कर्डिले भाजपचे उमेदवार आहेत। राहुरी निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यामध्ये लढत आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होते आणि त्यामध्ये अक्षय कर्डिले हे आता घरोघरी जाऊन प्रचार करतायत। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आहेत। दादा, प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केलेली आहे, आपण कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद अतिशय चांगला आहे। आज मी उमेदवार म्हणून प्रत्येक गावोगावी फिरतोय। राहुरी तालुका वाघाच्या आखाड्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। जनतेमध्ये एक उत्साह आहे, एक भावना आहे की येणाऱ्या 23 तारखेला आमच्यासाठी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी जे जे कामं केलेत आमच्या गावासाठी, व्यक्तिशः आमच्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी किंवा माझ्या सुखदुःखामध्ये साहेब सहभागी झालेत। साहेब आमचे घरातले होते, साहेबांचे आमच्या सोबत अतिशय घरातले संबंध होते। ही सगळी भावना खरं म्हणजे आता फिरत असताना प्रत्येक जण आपापला अनुभव, आठवणी साहेबांच्या प्रती तयार झाल्या ज्या होत्या त्या व्यक्त होतोय। या निवडणुकीमध्ये ही निवडणूकच अशी आहे की पोटनिवडणूक आहे माझ्या वडिलांच्या जागी, म्हणून मला याच्यात कुणी विरोधक वाटत नाही। जे कुणी 6 उमेदवार माझ्या विरोधात उभा निवडणुकीला आहेत, की आता ही निवडणूकच नाही, एक भावना आहे साहेबांच्या प्रती, त्याच्यामुळे ते विरोधक माझे कुणी नाही किंवा शत्रू नाही। ते आता लोकशाही आहे, लोकतांत्रिक प्रक्रिया असल्यामुळे ते त्यांच्या इच्छेने उभा राहिले। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।